न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी अशी की नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनी स्फोट झाला आणि यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। धक्कादायक बातमी आपण बघतोय। नागपूरमधून सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला, पण दुर्दैवाने आपण पाहतोय की 9 कामगारांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। सोलार एक्सक्लुझिव्ह नावाची जी कंपनी आहे त्याच्या बाहेरची दृश्य आहेत आणि हा स्फोटाचा आवाज झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक तिथे जमा झाल्याचं आपण बघतोय। शिवाय या कंपनीत दुसऱ्या शिफ्टसाठी आलेले कामगार देखील गेटच्या बाहेर उभे असल्याचं आपण पाहतोय। आता नेमकी घटनास्थळी काय परिस्थिती हे कळू शकलेली नाही, पण अर्थात या स्फोटामध्ये जे काही तिथे नुकसान झालेलं आहे किंवा लागलेली आग विझवण्याकरता म्हणून आवश्यक तो सगळ्या विविध दलांचा ताफा जो तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पोलीस देखील पोहोचलेले आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय अपडेट? विशाल, खरं तर नागपूरच्या बाजारगावमध्ये ही सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनी आणि या कंपनीमध्ये एक्सप्लोजिव्ह जे आहे ते निर्मिती केली जातं, त्याची पॅकिंग केली जातं। आज जवळपास पहाटे 6 ते 7 वाजताच्या वेळी जे आहे ते काच बुस्टरमध्ये पॅकिंग करत असताना तिथे एक ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये जवळपास 9 लोकांचा त्या ब्लास्टमुळे जो आहे तो मृत्यू झाला। हा ब्लास्ट इतका मोठा होता की परिसरातील जवळपास 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपासारखे धक्के जे आहेत ते बसले आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजिव्ह असल्यामुळे काही भागांना आग देखील लागलेली आहे। आता तिथं घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झालेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र हे व्हायब्रेशन इतर गावांमध्ये गेल्यामुळे जी आहे ती एक धावपळीची स्थिती या भागात निर्माण झाली होती। आतापर्यंत जवळपास या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। जे या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले त्यांना देखील उपचारासाठी आता रुग्णालयामध्ये जे आहे ते हलविण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या तपासानंतर ही हा स्फोट कशामुळे झाला, याच्यात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला हे कळू शकेल। मात्र सध्या त्या ठिकाणी जी आहे ती तणावाची परिस्थिती आहे, कारण मोठ्या संख्येनं नागरिक आणि गावकरी त्या भागात जमा झाला। या आधी देखील या कंपनीमध्ये अशी एक घटना घडली होती, त्यावेळी देखील 5 ते 6 मजुरांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत की नाही हा देखील आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण राहतोय। मात्र सध्या तरी तिथं तणावाची परिस्थिती आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तिथं आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे परिस्थितीवर आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाते। विशाल, धन्यवाद उदय। या सगळ्या आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण ही माहिती जाणून घेऊयात की मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। परत एकदा आपण जाणार आहोत आपल्या प्रतिनिधींकडे, त्यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू। पण नागपूर सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। 9 कामगारांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि या मृतांची संख्या आणखीन वाढणार आहे। या स्फोटाचा आवाज झाल्यानंतर हा स्फोट झाल्यानंतर या स्फोटाचा आवाज जो होता किंवा त्याची तीव्रता जी आहे ती दूरपर्यंत लोकांना जाणवलेली आहे आणि यामध्ये आता आवश्यक तो सगळा मदतीचा ताफा जो आहे तो कंपनीत पोहोचलेला आहे। कंपनीच्या ज्या भागात हा स्फोट झाला त्या ठिकाणी आता अग्निशमन दलाचा ताफा असेल, शिवाय ॲम्ब्युलन्स, पोलीस, सगळी आरोग्य यंत्रणा तिथं पोहोचलेली आहे। कारण हा स्फोट झाल्यानंतर या कंपनीतील आजूबाजूच्या प्लांटला त्याचा सगळ्यात मोठा त्याची सगळी तीव्रता जी ती जाणवलेली आहे। या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला, एवढा तो मोठा आवाज होता आणि हा स्फोट नेमका कशामुळे झाला, काय झाला हे कळू शकलेलं नाही। अर्थात तो प्राथमिक तपासाचा भाग आहे, त्याची माहिती समोर येईल। पण आता तुर्तास तरी जर आपण बघितलं तर आपल्याला जे अपडेट कळतंय की नागपूरमधील सोलार एक्सक्लुझिव्ह या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे, ज्यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आणि या मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। तो आकडा वाढू शकतो। याबद्दलचा अपडेट पुन्हा एकदा आपण जाणून घेऊच आपल्या प्रतिनिधींकडनं। पण आता ही कंपनीच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय, कारण हा स्फोट झाल्यानंतर तिथले स्थानिकही तिथे जमा झाले आणि शिवाय दुसऱ्या शिफ्टचे कामगार देखील आतमध्ये जाणार होते, ते देखील गेटवरती थांबल्याचं आपण पाहतोय। गर्दी जमा झालेली आहे। नागपूरमधील सोलार एक्सक्लुझिव्ह ही कंपनी जी आहे त्या कंपनीत हा स्फोट झाला। 9 कामगारांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि या मृतांचा आकडा जो आहे तो आणखीन वाढू शकतो।